गावकऱ्यांना शेकडो वर्षापूर्वी डोंगरात जेव्हा देवीचे प्रथम दर्शन झाले होते, त्यावेळी दिंडे नावाच्या वनस्पतींनी देवीस वेढले होते. त्याची आठवण म्हणून जत्रेच्या दिवशी दिंडे वनस्पतीच्या ठराविक लांबीच्या काट्यांची मशाल केली जाते. या काट्यांच्या टोकाला चिंध्या बांधून त्या तेलात बुडवल्या जातात व पेटवल्या जातात. त्यामुळे या जत्रोत्सवास दिंड्याची जत्रा असे म्हणतात. दत्त मंदिराचा पालखी सोहळा आटपल्यानंतर 12-5 मानकरी आणि रयत रोंबावळ श्रीदेवी सातेरी मंदिरमध्ये येऊन आरती करून 6 खांबाचे कामधुरी रवळनाथ मंदिरमध्ये येऊन आरती करतात. तिथून आरती झाल्याच्या नंतर श्रीदेव रामेश्वर मंदिर येथे येऊन प्रत्येक कामधुरी आपापले काम घेऊन श्रीदेवी भगवती मंदिराच्या दिशेने प्रस्थान करतात. श्रीदेव रामेश्वर मंदिरातून बाहेर पडल्यानंतर भगवती मंदिरात जाईपर्यंत फटाक्यांची आतिषबाजीत 2 ते 2.5 तासांचा प्रवास करून भगवती मंदिरापर्यंत पोहोचतात आणि देव स्थिरावतात. देव स्थिरावल्यानंतर पुराण वाचन होतं आणि पुराण वाचन झाल्याच्या नंतर देवीचा गोंधळ होतो आणि गोंधळ झाल्याच्या नंतर दिंड्याची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवीच्या उदो उदो गजरात दिंडे पाजवले जातात.